अमरावती शहरात सध्या लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा सोशल मीडियावर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे। याच अफवेच्या पार्श्वभूमीवर नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत 35 ते 40 वर्षीय एका युवकाला नागरिकांनी संशयावरून पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संतप्त जमावाच्या तावडीतून त्या युवकाची सुटका करून त्याला ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये आणले। या घटनेत युवक जखमी झाला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। दरम्यान अमरावतीचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। शहरात लहान मुलांना पळविणारी कोणतीही टोळी सक्रिय नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा हातात घेऊ नये आणि कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे त्यांनी स्पष्ट केले आहे। या घटनेमुळे आणि या अफवांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे। शहरामध्ये अशा प्रकारची जी अफवा आहे की लहान मुलं पळवणारी टोळी आलेली आहे किंवा मुलं गायब होत आहेत, अशा पद्धतीच्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये। नागपुरी गेट हद्दीमध्ये सुद्धा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एके ठिकाणी एक युवक असा फिरत असताना त्याला लोकांनी केवळ अशा अफवेच्या संशयावरून माल हँडल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचून त्याची काही सुटका केलेली आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारे नागरिकांना समजावून सांगितलेले आहे की अशी कोणतीही घटना नसून मुलं पळवणारी टोळी किंवा मुलं गायब होणारा काही प्रकार आपल्या संपूर्ण शहर आयुक्तालयाच्या हद्दीत अस्तित्वात नाही। याबाबत पोलीस सतर्क आहेत, जागोजागी आमचं पेट्रोलिंग आहे आणि त्याच पद्धतीने नागरिकांना माझं आव्हान आहे, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तुम्हाला काही अडचण असल्यास 112ला किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा। आम्ही आपल्या मदतीसाठी तयार आहोत, परंतु कृपया अशा कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये। अशा सगळ्या ज्या काही अफवा आहेत त्या खोट्या आहेत।